नमस्कार मंदारजी. श्री जैनचा आज जो जीवन गौरव सोहळा होत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात आधी तर मी ऊर्जाचं कौतुक करेन आणि तिचे आभारही मानेन की इतका छान सोहळा आपल्या वडिलांचा अत्यंत प्रेमाने आणि घरचे लोकच प्रेम करणार, पण ते केलंही पाहिजे आणि ते असलंही पाहिजे. तर तिने हा आयोजित केला आणि त्याच्यामध्ये मला गायची संधी मिळाली हे माझं भाग्य. कारण इतक्या सगळ्या मोठ्या नावांबरोबर आणि इतक्या सगळ्या मोठ्या नावांबरोबर म्हणून नाही, तर एका इतक्या मोठ्या व्यक्तीसाठी जी उत्तम कवी पण आहे, तर त्यांच्यासाठी एखादा कार्यक्रम करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्याचं आहे. आणि जेव्हा हा कार्यक्रम ठरला किंवा आम्ही जेव्हा रिहर्सलला भेटलो, आमची पहिली मीटिंग झाली, तर तेव्हा जी गाणी निघाली तेव्हा मला असं कळलं की राजा शिवछत्रपती ही जी मालिका होती मराठी मालिका, त्याच्यासाठी जी गाणी काकाने लिहिली होती, ती 2 गाणी मी पण गायलो आहे. हां, ते राजा शिवछत्रपती मी रवींद्र साठेंबरोबर मी ती 2 गाणी गायलो होतो. आमची डुएट्स होती ती. पण मला ते कळल्यानंतर मला जास्त आनंद झाला की नुसताच आपला एक फक्त गायक म्हणून सहभाग नाही, तर आपण ह्या व्यक्तीबरोबर कामही केलेलं आहे. अर्थात प्रत्येक वेळेला तो कवी नेमका त्याच वेळेला स्टुडिओमध्ये असेल की ज्यावेळेला आपलं काम असेल, असं 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 गरजेचं नसतं आणि असं होऊ शकत नाही. त्यामुळे कदाचित माझ्या रेकॉर्डिंगच्या वेळेला नव्हते काका, पण नकळतपणे कुठेतरी त्यांच्या कवितांचा स्पर्श माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये झाला आहे. हे मला खूप छान वाटलं. आणि ह्याच्यापुढे एक संगीतकार म्हणून माझी अशी इच्छा असेल की मी आत्तापर्यंत जवळपास 45 एक कवींच्या कविता स्वरबद्ध केल्या आहेत. तर त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या व्यक्तीचं नावसुद्धा कुठेतरी समाविष्ट व्हावं आणि एखादी कविता मला त्यांचीसुद्धा स्वरबद्ध करता यावी. परत एकदा मी ऊर्जाचे, त्यांच्या सगळ्या कुटुंबियांचे आभार मानेन की इतका हृद्य सोहळा तुम्ही सादर तर केलातच, पण त्याच्यामध्ये मलासुद्धा सामावून घेतलं. आणि कधीही अशा प्रकारचे कार्यक्रम, कारण अशा प्रकारचा कार्यक्रम हा फक्त व्यावसायिक नसतो, तर त्याच्यामध्ये थोडीशी इतक्या मोठ्या व्यक्तीला लोकांसमोर आणणं ही एक कलाकार म्हणून पण जबाबदारी वाटते मला. प्रत्येक ठिकाणी मानधन आणि ह्या गोष्टी बघायच्या नसतात. तर त्यामुळे जेव्हा कधी ह्या फॅमिलीला, ह्या कुटुंबाला असं वाटेल की असा आपल्याला कार्यक्रम करायचा आणि मंदारनी त्यात गावं, तर मी नेहमी त्यांच्यासाठी असेन. परत एकदा थँक्यू सो मच. थँक्यू मंदार. सर्वप्रथम शिरीष सरांना वंदन करते, कारण त्यांचा आज जो जीवन गौरव सोहळा झाला, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली आणि ती केवळ माझ्या वहिनीमुळे, की त्या ॲडव्होकेट आहेत आणि त्यांच्याबरोबर मी आले. तसं म्हटलं तर संगीताशी माझा खूप जवळचा संबंध आहे, कारण हरिभाऊ विश्वनाथ हे आज 101 वर्ष पूर्ण करत आहेत आणि त्या संस्थेची मी ओनर आहे. म्हणून त्या दृष्टीने मला हा कार्यक्रमाला यायचंच होतं आणि मला खूप आनंद झाला, की सरांचा हा गौरव आणि एक अतिशय उत्तम असा कार्यक्रम जो सादर करण्यात आला. सरांना सगळेच जण ओळखतात आणि माझी आज प्रत्यक्ष त्यांना भेटण्याची एक संधी मिळाली. त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजते. धन्यवाद.